हे मजचिस्तव झाले परी मिया नाही केले ऐशे जेने जाणितले तो सुटला गा तन तंबुरा तार मन अद्भुत है सांस हरि के कर से बज रहा हरि की है आवाज और तन के तंबुरे में दो तन के तंबुरे में दो सासों के ताल बोले जय सिया राम जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया निस्वार्थ भावनेनं भगवान करून घेतो. आणि ऐका, ज्याच्याकडं कर्तृत्व मत नाही आणि अहंकार नाही आणि कार्य होतंय त्याच्या कार्याचा सुगंध येत असतो आणि अहंकारानं बरबटलेल्या माणसाच्या कार्याचा दुर्गंध येत असतो. सुगंधाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुगंध सुगंध असतो, याच्यात तिळमात्र संशय नाही. विठाला विठाला तुकोबारायनं केलेलं हे कार्य जगाच्या कल्याणासाठी होतं महाराज. एक क्षण सुद्धा स्वार्थावर शून्य ठेवलेलं होतं महाराज. स्वतःच्या स्वार्थावर किंबहुना स्वतःच्या संसाराला काडी लावलेली होती तुकोबारायनं आणि जगासाठी त्या ठिकाणी कार्य करायला निघालेले नामदेव महाराजांचे अवतार, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा सुगंध न येईल तर आश्चर्य. विठाला 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 वाचा बारकाईनं महाराज, गाथा बारकाईनं वाचा, बारकाईनं वाचा. पुढचा टप्पा आहे, आधी वाचा. वाचितच नसले तर बारकाईनं वाचा म्हणण्यात तरी काय अर्थ. अगोदर वाचा, जसा जमेल तसा वाचा. ज्ञानेश्वरीपेक्षा गाथा सोपा वाटतो वाचायला, कळायला सोपा वाटतो. लोकांना काही माहीत नाही ज्ञानेश्वरी गाथा, तरी मग काही काही अभंग वगवगात पाठ झाले. ठेविले अनंते तैशीची राहावी कोणी म्हणत. म्हणजे रोमा रोमामध्ये मुरलेले तुकोबा. आणि बारकाईनं ना अभ्यासाच्या दृष्टीनं जर वाचला, अलौकिक आहे, अप्रतिम आहे, जबरदस्त शक्ती आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये साधकाची भूमिका घेत असताना तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही पारमार्थिक वाटचाल करत असताना केवढा मोठा बदल झाला महाराज. तुकोबारायनं तुमचं आमचं पाठ रंगवलेलं आहे. महाराज म्हणतात, पारमार्थिक वाटचाल करत असताना अगोदर आमच्याकडं काही दोष होते, काही निवरपणा होता, काही कडूपणा होता, काही टणकपणा होता, पण आमची पारमार्थिक वाटचाल चालत राहिली. पारमार्थिक वाटचालीमध्ये अनंत विघ्न आले, अनंत त्या ठिकाणी अडचणी आल्या, पण अडचणीची तमा न बाळगता, लोक निंदेला न घाबरता आम्ही पारमार्थिक वाटचाल चालू ठेवली. त्याचा परिणाम काय झाला, आमच्या जीवनामध्ये कसा परिणाम झाला, एका शेतकऱ्याला कळण्यासाठी शेंदाडाच्या उदाहरण शेंदडाच्या जीवनामध्ये जसा टणकपणा निबर असतं, खायला गेलं तर कडू असतं आणि रंगानं हिरवं असतं. देठ नुसता त्याचा जर पाहिला तर एवढं तोंड कडू होतं. दिवसभर गुलाबजामुन खा पण ते कडूपणा तोंडाचा जातच नाही एवढं. त्या
काही काळ गेल्यानंतर त्या शेंदळाचा कडूपणा जातो, निबरपणा होतो. अत्यंत निबर असतं ते, मऊ होतं आणि दिसायला हिरवं असतं ते पिवळं धमक होतं. त्याप्रमाणे साधकांची अवस्था वाटचाल करत करत परमार्थ करत असताना मानवाची ही अवस्था होते, व्हायलाच पाहिजे आणि होतच असते. फक्त त्या ठिकाणी उचलता पाऊल घेतला तर या जन्मात होते आणि जर दोष राहिले तर काही काळानं होते. म्हणून महाराजांनी असे अनेक उदाहरण दिले. दैनंदिन जीवनामध्ये महाराजांनी मानवी जीवनामध्ये काही जीवन आहेत महाराज. काही बाईचं जीवन आहे, ताईचं जीवन आहे, आईचं जीवन आहे. बाईचं जीवन म्हणजे पत्नीचं जे जीवन आहे ते पतीशी एकनिष्ठ अशा प्रकारचं जीवन असतं महाराज. आणि त्या जीवनामध्ये त्या पत्नीनं जर पत्नी धर्म निभावला तर त्या पत्नीचा अधिकार केवढा मोठा होतो. अनंत उदाहरणं अनेक आपल्याला माहिती आहेत. अनेक उदाहरणं अशा प्रकारची आहेत की त्या पतिव्रत्या माऊलीची केवढी मोठी ताकद अशा प्रकारची वाढते. पतिव्रतेनं पातिव्रत्य धर्म जर पालन केला तो साक्षात देवावर तिची सत्ता चालते महाराज. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हे पतीचं त्या ठिकाणी बाईचं जीवन आहे, आपल्याला विस्तार नाही करायचा. ताईचं जीवन म्हणजे बहीण असते जीवनामध्ये, त्या बहिणीचंही जीवन अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आईचं जीवन जे आहे, त्या आईचं जे जीवन आहे ते लेकराविषयी, त्या आईच्या जीवनामध्ये तिच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी त्या लेकराविषयी काय सद्भावना असते महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्ताचा विषय जर काय असेल तर केवळ लेकरू. अहो रात्र आईला त्या लेकराशिवाय कशावरच प्रेम नाही महाराज. आई त्या चित्ताचा, सामान्य माणसाच्या चित्ताचा विषय भिन्न भिन्न अशा प्रकारचा असतो. भक्त देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहू दे. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे, हे माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे राहे ऐशी करी काही, राहे ऐशी करी राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी काही. हे धरोनिया बाई, धरोनिया बाई, धरोनिया बाई, धरोनिया बाई. चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी, चतुरात शिरोमणी. भक्ताच्या चित्ताचा विषय भगवान आहे. सामान्य माणसाच्या चित्ताचा विषय आहे. त्या ठिकाणी देशभक्ताच्या चित्ताचा विषय आहे देशावर प्रेम, देशाचं संरक्षण.
ज्या चित्तामध्ये देशावर प्रेम नाही, ज्या अंतःकरणामध्ये देशाविषयी प्रेम नाही, त्या ठिकाणी ते अंतःकरण नाही, ते दगड आहे, कठोर आहे. देशभक्तांचं प्रेम बाजीपणाला प्राणाची बाजी जरी लावली तरी आपल्या चित्ताचा विषय फक्त भगवान. हर कर्म अपना करे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तर देशासाठी दिलाच आहे. अंतःकरण तर दिलं पण त्यांची अशी भावना असते, प्राण जरी द्यायची वेळ आली तरी आम्ही द्यायला तयार आहोत. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, ओ चमन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए, वतन के लिए. प्राणाची पण त्या ठिकाणी प्रेम कमी नाही केलं महाराज. देशावरचं प्रेम तुम्हा आम्हाला आपल्या त्या ठिकाणी भारतवासियांना त्यांचा आदेश आहे, नाही काही करता आलं तर त्यांची आठवण ठेवून थोडं डोळ्यात पाणी तरी कमी. ऐ मेरे वतन के लोगों, तुमको लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ यादवों ने भी करी लो, कुछ यादवों ने भी करी लो, जो लोग घर ना आए. ऐ मेरे वतन के जरा तुम्हें भर लो आने, जो शहीद में है उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों, जरा तुम्हें भर लो आने, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी.
देशासाठी शहीद झाले त्यांचे आत्मे बोलतात. देशवासियांनो, ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली, ज्यांचे घरदार उघड्यावर पडले, ज्यांचे लेकरं वनवासी झाले, त्यांच्या पत्न्यांना अत्यंत वैधव्य प्राप्त झालं, त्यांना हीन दीन अवस्था आली, नाही तुम्हाला काही करता येतं, किमान त्यांची आठवण करून डोळ्यात पाणी असू, पाणी तरी आणा कमीत कमी. त्यांच्याविषयी गांभीर्य लक्षात न घेतलं तर त्या ठिकाणी गुरुदेव भीमसिंग बाबा म्हणायचे, जे एवढ्या विषयी उदास आहेत आणि प्रेम नाही, त्यांच्याविषयी कीव करावी वाटते, यापेक्षा काय बोलावं त्यांना. ज्यांनी समाजासाठी, ज्या देशभक्तांनी, देवभक्तांनी धर्मासाठी, देशासाठी बलिदान केलेलं आहे आणि त्यांना पायात डोकं घालून रडायची वेळ येत असेल, पश्चाताप करायची वेळ येत असेल, हे समाजाचं दुर्भाग्य आहे, लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. म्हणा माझा देश आहे, महाराष्ट्र माझा आहे म्हणून जरा गरजा मोठ्यानं आरडा. आहे स्वाभिमान ठेवा, भारत माझा देश आहे, महाराष्ट्र माझा. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की त्या देशभक्तांच्या चित्ताचा विषय देश आहे, समाज आहे, तसं आईच्या चित्ताचा विषय लेकरू आहे. मला आईचं लेकरावर एवढं प्रेम, एवढं प्रेम, आणि लेकराचं सुद्धा आईवर अपवाद सोडून द्या, पण मुलाचं सुद्धा आईवर एवढं प्रेम आहे, एवढे प्रेम आहे, ती जाणणारी लेकरं आहेत म्हणून समाज सुरक्षित आहे. विठाला विठाला विठाला. आई माझा सर्वस्व आहे, आई माझं जीवन आहे, आई माझा मायेचा ठेवा आहे, असं जाणणारी सुपुत्र आहेत या देशामध्ये. मुठभर लोक आईची सेवा करत नसते म्हणून त्यांच्या नावानं दौंडी वाजून आपली वाणी अपवित्र करण्यापेक्षा आईची सेवा करणारी समाज या देशामध्ये आहे म्हणून समाज स्थिर आहे. ज्या आईनं माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यात याची जाण आईला, त्या ठिकाणी लेकराला सुद्धा आहे, आणि त्या आईचं सुद्धा अंतःकरण त्या लेकराविषयी तुकोबाराय सांगतात. कुठलाही स्वार्थ न ठेवता आई सर्वस्वानं प्रेम त्या लेकरावर करते. महाराज तुकोबाराय म्हणतात, जगामध्ये अनेक लोक आहेत, उपनिषद सांगतंय अनेक लोक आहेत, अनेक समाज आहे, भिन्न भिन्न लोक आहेत, पण सारे स्वार्थी प्रेम करणारे आहेत. स्वार्थ संपला की प्रेमाचा विषय बदलला. स्वार्थ होत असेल तोपर्यंत काहीही करायची तयारी, आणि स्वार्थ जर नाही झाला तर माणसं एकमेकावर प्रेम करत नाहीत, बाजूला जातात. उपनिषद सांगतंय, नवारे पत्युकामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. पत्नी पतीवर असेल, पती पत्नीवर असेल, मित्र मित्रावर असेल, बाप लेकावर असेल, लेक बापावर असेल, एकमेकावर प्रेम करतात. स्वार्थासाठी निष्काम प्रेम करणारी जात फक्त आणि फक्त आई आहे. तुकोबाराय म्हणतात, अशी कळवळ्याची एकच जात आहे, निस्वार्थ प्रेम करणारी आईशी कळवळ्याची करी लाभावी न प्रीती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आईचं जे चित्त आहे ते चित्त सर्वस्व लेकराविषयी अशा प्रकारचं आहे, आणि ती आपल्याला देहाला किती त्रास होतोय याचा अजिबात विचार करत नाही. अभंगाचं दुसरं
ओसरे आपुला जवळे घेता शीन गेला. त्या स्वतःच्या देहाचं तिला भान राहत नाही. मग इतिहासातलं उदाहरण आपल्याला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गवळवाड्यामध्ये राहणारी हिरकणी, आणि त्या हिरकणीला सासूनं सांगितलं, हिरकणी तू आज दूध घेऊन जा, माझी जरा तब्येत ठीक नाही, तुझं लहान लेकरू आहे माझ्याजवळ ठेव. ती म्हणली, सासूबाई मला काही माहीत काय नाही, लोक चांगले आहेत, तू जा तिथं दूध घेऊन जा. ही हिरकणी गेली, दूध घातलं आणि ते पाहत बसली. सर्वांना कथाभाग माहिती आहे. आणि वेळ झाला, तिला सायंकाळ झाली आणि दरवाजे बंद झाले. रायगडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरकणीनं खूप प्रयत्न केला, खूप विनवणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं प्रशासन अतिशय कठोर, कडक, शिस्त, नियमात अशा प्रकारचं अजिबात असा इतिहास सांगतोय. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेरून दार बंद झाल्यानंतर आवाज दिला, तर आतल्या लोकांनी सांगितलं महाराजांचा आवाज आहे, उघडा. दरवाजे उघडले गेले नाही. दुसऱ्या दिवशी लोकांना वाटलं आता यांची नोकरी गेली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रखवालदाराला सोन्याचं कडं देऊन त्याचा सत्कार केला. हे प्रशासन अशा प्रकारचं. त्या हिरकणी कोण लागून गेली, उघडणं शक्य नाही, दरवाजे काही उघडले जाईनात. आणि हिरकणीचा जीवाचा आकांत झाला. माझं लेकरू एकटं आहे घरी, भुकेनं व्याकुळ झालेला असेल, ओरडत असेल, म्हणून हिरकणीचा जीव कासावीस होतोय. हिरकणीला त्या ठिकाणी काही कळत नाही. शेवटी हिरकणीनं जबरदस्त निर्णय घेतला, बुरुजावर चढली आणि ज्या बुरुजावरून त्या ठिकाणी खाली कडा खाली उतरून खाली गेली, लेकराला पाजलं, लेकराला मिठी मारली. महाराज ज्या त्या ठिकाणी कड्यामध्ये कसलाही त्या वाऱ्याशिवाय कोणीच चढू शकत नव्हतं महाराज, अशा घनघोर कड्यामधून हिरकणी उतरली. दुसऱ्या दिवशी राजे छत्रपतीनं तिला बोलावून घेतलं आणि त्या हिरकणीचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्या बुरुजाला नावच हिरकणी बुरुज असं दिलं. अनेक उदाहरणं आहेत महाराज. एक मुसलमान अलीकडची अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. म्हणून न करणाऱ्याची नावं घेऊन वाणी विटाळण्यापेक्षा चांगले भक्तांचं किंवा चांगल्या सेवकांचं, लेकरांचं नाव घेतलं तर वाणी पवित्र होऊ शकते. एका मुस्लिम मातेनं मुलगा दवाखान्यात नेला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं किडनी. म्हणले काय करावं लागेल? म्हणले याच्यासाठी त्या ठिकाणी रक्त बदलावं लागेल. त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणले दुसरा काही पर्याय नाही का? म्हणले दुसरा पर्याय असा आहे की त्या ठिकाणी किडनी जर कोणी दिली तर याचा बदल होऊ शकतो. त्यावेळेला किडनी अशा प्रकारची म्हणले माझी म्हणले सट होते. त्या ठिकाणी काढून ऐका बरं का, किडनी काढली आणि त्या मुलाला तिकडं द्यायची, तर तोपर्यंत ते पोरगं मेलं तिकडं आणि किडनीचा काही उपयोग झाला नाही. बाई 4-2 तासानं शुद्धीवर आल्यानंतर विचारलं, पहिला प्रश्न केला माझं बाळ, तर डॉक्टरनी मान खाली घातली आणि तिनं ओळखलं की मुलगा गेला. बाईनं ताबडतोब देह ठेवला. म्हणजे आईचं जे लेकरावर प्रेम आहे त्या प्रेमाला त्या ठिकाणी चॅलेंज नाही, त्या प्रेमाला उदाहरण नाही. आईचं जे मुलावर प्रेम आहे, कुठलाही स्वार्थ न ठेवता जगातले लोक प्रेम करतात, पण स्वार्थ ठेवून प्रेम करतात. आणि आईचं जे मुलावर प्रेम आहे ते प्रेम अशा प्रकारचं त्या ठिकाणी निष्काम भावनेनं केलेले प्रेम असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, आईच्या चित्ताचा विषय अशा प्रकारचा लेकरू असतो. आणि अशा लेकराला खायला देत असताना जर काही खायला दिलं तर ती आई त्या ठिकाणी प्रेमानं त्याला खायला देते आणि तिच्या अंगावर चढताना तिच्या प्रेमाला अद्भुत अशा प्रकारचं त्या ठिकाणी रंग चढतो, प्रेमाला भरती येते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात दावी प्रेम भाते, दावी प्रेम
भाते दावी प्रेम भाते भाते दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढ आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते हो देह विसरे आपुला देह विसरे आपुला विसरे आपुला विसरे आपुला. तीन कडव्यामध्ये महाराजांनी आई लेकरासाठी काय काय करते आणि ऐका हे कशासाठी उदाहरण आहेत. याच्यासाठी आईचं आणि लेकराचं संबंध अशा प्रकारचा तुकोबाराने कशासाठी ही उदाहरणं दिलेली असतील तर तुकोबाराय म्हणतात आई जशी लेकरावर प्रेम करते लेकरू आईकडं जसं लढिवाळपणानं जातं तसं आम्ही संतांच्याकडं अत्यंत लढिवाणपणानं त्या ठिकाणी आम्ही जातो. अभंगाच्या शेवट तुका म्हणे सदा